व्रजे प्रसिद्धं नवनीतचोरम् रूपं जनानां च अनेकजन्मार्जित पापचर्यम् चौराग्रगण्यं कृष्णं नमामि। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ओ दादा देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। श्री गोपाल कृष्ण भगवान की हे गोविंद हे गोपाल हे दयानिधि
40. जय मनमोहन श्याम मुरारी जय जय
काय म्हणलं कोणा काहीच नाही समजलं. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं न गंगा न गया काशी पुष्करं न प्रयागकम् शोकशास्त्रकथायाश्च फलेन समता यश्च भागवतं शास्त्रम् वाचयत्यर्थतो निशम् जन्मकोटिकृतं पापम् नश्यते नात्र संशयः दुर्लभैव कथालोके श्रीमद्भागवतो भवान् कोटिजन्मसमुत्थेन पुण्यनैव तु लभ्यते पुण्यनैव तु लभ्यते हे कृष्ण गोविंद हरे मुरारी हे कृष्ण द्वैपालो भारद्वाज सुमन्तोर्गौतमो स्थितः वसिष्ठश्चवनकन्वो मैत्रेयकवशस्थितः विश्वामित्रो वामदेव सुमितिर्जैमिनी कृतः पैलपराशरो गर्गो वैशम्पायनैव च अथर्वा कश्यपो धौम्यो रामो भार्गवासुरी वितिहोत्रो मधुच्छन्दा
वीरसेनो कृतः व्रणः उपभूतास्तथा चान्य द्रोण भीष्म कृपा धृतराष्ट्र महासहसुतो विदुरश्च महामती इत्यक्त्वा यज्ञिये काले वव्रे युक्तानसु द्विजः कृष्णानुमोदित पार्थो ब्राह्मण ब्रह्मवादिना आणि श्रीकृष्णाच्या आज्ञेने राजा धर्मान आता राजसू यज्ञाची तयारी केली आहे. बघा, या ऋषीमुनींचा यामध्ये सहभाग सांगितला. बघा, इथे व्यास आहेत, भरद्वाज आहेत, सुमर्तू आहे, गौतम आहे, असित आहे, वशिष्ठ आहे, चवन आहे, कण्व आहे, मैत्रेय, कवश, मित्र, विश्वामित्र, रामदेव. बघा ना तुम्ही केवढे ऋषी लोक आहेत. द्वैपानो भरद्वाज सुमंतु गौतमे स्थितः वसिष्ठश्चवन कण्वो मैत्रेय कवशस्त्रितः विश्वामित्रो वामदेव सुमतिर्जैमिनी क्रतुः पैलपराशर्वगो वैशपायनैव च. मिथा अथर्व आहे, कश्यपी आहे, रामो आहे, भार्गव आहे, इथं पराशर गर्गे, इथं पितामह भीष्म आहे, द्रोणाचार्य आहे, कृपाचार्य आहे. सर्वांना आता आमंत्रित करून घ्या. राजसू यज्ञाच्या मंडपामध्ये स्थानापन्न केले. आणि यज्ञाचा शुभारंभ करायचा म्हणून आता चर्चा सुरुवात झाली आहे. सर्व ऋषी लोक बसून चर्चा करायला लागली. अग्रपूजेचा मान कुणाला द्यायचा? बघा, अग्रपूजेचा मान कुणाला द्यायचा? आणि चर्चेनं ठरलं अग्रपूजेचा मान द्वारकानाथ कृष्णाला द्यायचं म्हणून. ऋषींचं एक मत झालं. अर्हति अच्युतो श्रेष्ठं भगवान सात्वतं पतिः केशवै देवता सर्वा देश काल धना. हा यादव कुलश्रेष्ठ कृष्णलाल हा देव देश काल धन या इत्यादी सर्वांचा मालक आणि म्हणून अग्रपूजेचा मान याला दिला पाहिजे. यदात्मकमिदं विश्वं क्रतवश्च यदात्मकः अग्निराहुतयो मंत्रा सांख्यं योगश्च यत्परः. ही असलेली सर्व यज्ञांची रूप त्याची आहे. ही आहुती मंत्र हा अग्नी हे सर्व त्याच्यामध्ये साठवलेलं आहे. यज्ञ मार्ग आणि भक्ती मार्ग हाही त्याच्यात साठवलेला. त्याच्या प्राप्तीसाठी
एकच मार्ग आहे, भक्ती मार्ग. फक्त त्याच्या प्राप्ती करता भक्ती मार्ग आहे. आणि म्हणून अग्र पूजनार त्याची भक्ती करून यज्ञाची सुरुवात करा. आम्ही भगवद्गीतेचा एक श्लोक आम्ही चुकीचा लोकांना समजावल्या जातो बघा. त्याचा अर्थ कदाचित भागवत देखना सांगतात. ममय वंशो जीवलोके जीवभूत सनातन मनषष्टानींद्रियाणि प्रकृतिस्थानी करिष्यति. हा श्लोक आम्ही चुकीचा सांगतो. लोक समजून घेतायत चुकीचा. आणि म्हणून आकाशात पतितं तोयम सागरात प्रतिगच्छति. आकाशातला पडलेला प्रत्येक थेंब हा सागराला जातो. तसं यत्र तत्र नमस्कारो केशवम प्रतिगच्छति. कुठेही नमस्कार करा तो कृष्णापर्यंत जातो. भागवत मात्र त्या श्लोकाचा देखना अर्थ सांगताय. ए बाबा रे, त्याचा व्याप नाही सेवेकडे. तो म्हणत नाही मी अग्नी आहे, अग्नीच्या ठिकाणी तो आहे, तो पृथ्वीच्या ठिकाणी तो आहे, जलाच्या ठिकाणी तो आहे, तो आकाशाच्या ठिकाणी आहे, तो सूर्याच्या ठिकाणी आहे, तो वायूच्या ठिकाणी म्हणत नाही. तो म्हणतोय नेमकं वेगळं. जी भागवत कथा सांगते तो म्हणतोय ही सर्व माझ्यामध्ये आहे, ही पृथ्वी माझ्यामध्ये आहे, हा वायू माझ्यामध्ये आहे, हा अग्नी माझ्यामध्ये आहे, मी यांच्यात नाही. लक्षात घ्या, गफलत करू नका. हा आपली गफलत आहे की तो त्याच्यात आहे म्हणून त्यालाही नमस्कार केला तर चालेल. तसं नाही आहे. हे सर्व त्याच्यात आहे. हा हे जलद माझ्यात आहे, ते रामशस्त्र माझ्यात आहे, तो तक्षक माझ्यात आहे, हे सर्व माझ्यामध्ये समावलेले असं सांगतो तो. भागवत कथा मात्र देखणं समजवते बघा त्या श्लोकाचा अर्थ. आणि म्हणून तुला अग्नीला नमस्कार करायचा का, तू माझ्या पायावर डोकं ठेवून ते तर माझ्यामध्ये आहे. तुला वायूचा करायचा का, माझ्या पायावर डोकं ठेवून. तुला जलाला करायचं का, हे सर्व माझ्यात. अनंत ब्रह्मांडे तुझी उदरी घन श्यामा हरी तुझ नमो. काय गंमत आहे. गोविंदा माधवा केशवा मायातीता कृष्णा तुझ नमो. गोवर्धनोद्धारा देवा विश्वंभरा निर्गुण निराकारा तुझ नमो. जनार्दना हरी कृपाळू ऋषिकेशा पुराण पुरुषा तुझ नमो. अव्यक्ता क्षेत्रज्ञा अचिंत्या कुटस्था भुवन त्रयनाथा तुझ नमो. अनंत ब्रह्मांडे तुझी उदरी घन श्यामा हरी तुझ नमो. तुझा मी किंकर आहे वासुदेवा अभय या जीवा देई. सर्व त्याच्यामध्ये आहे. या ऋषींनी चर्चा केली आणि कृष्णनाथाला आता उंच सिंहासनावर आता प्रार्थनापूर्वक विराजमान केले. राजा धर्म आता पूजना करता.
कुमकुम तिलक आता कृष्णनाथा पुढे घेऊन उभा राहिला. कुमकुमाची ती मधली 2 बोट भिजवली, कृष्णनाथाच्या भाल प्रदेशावर लावला. आणि मोठ्याने आवाज आलाय, धर्मा याने आमचा अपमान करायला बोलवलंस का रे? आमचा अपमान करण्यासाठी बोलवला? इथं व्यास आहे, दुर्वास आहे, विश्वामित्र आहे, इथं गार्गे आहे, इथं गौतम आहे. तू आमचा अपमान करण्याकरता बोलवलं का रे? कुणाचं पूजन लावलं रे? हा शिशुपा कुणाचं पूजन करतो रे? या गवळ्याच्या कारट्याचं. त्याला विचार, तुझी जात कोणती आहे? तू गवळ्याचा का क्षत्रियांचा? त्याला विचारणार आहे, त्याच्या बापाचं आईचं नाव विचारणार आहे. तू वसुदेव देवकीचा का नंद यशोदेचा विचारणार त्याला बा. निंदम भगवत शृणुस्त परस्य जनस्य वः ततो न पैत्य सोपि याथक्त सुकृताच्युतः. कुणाचं पूजन मानलंस रे तू? अवघी सभा पाहायला लागली. मायबाप खूप संतांचं आगमन झालंय इथे, खूप संतांचं. कसलीच भीती वाटत नाही मला, कशाचीच नाही. मला भीती वाटते फक्त आमच्या साधूंची, बस. कुणाचीच भीती वाटत नाही. देव आणि साधू व्यतिरिक्त भीतीच वाटत नाही. ही मंडळी असली का भीती वाटते, स्वतःच्या पायातलं बळ गेल्यासारखं वाटतं. पण त्यांचं असं वैशिष्ट्य आहे ना की ते समोर येऊन बसतात. ते म्हणतात, थांब तुला दाखवतो. माझी अडचण सर्वात मोठी होऊन जाते. पहिल्या दिवसापासून झाली, आज मात्र ती मोठ्या प्रमाणात झाली. माझ्यापेक्षा सर्व वयानं ज्येष्ठ आहेत, नाणी आहेत, आभारवंत आहेत. म्हणजे आमच्या श्रीरामपूरचे बाबा आभारवंत आहेत. वयानं लहान आहे पण आभारवंत आहेत. देवानं एक चांगलं केलं. दत्तराज बाबा कुठे केले? देवानं एक चांगलं केलं बुवा. त्या पटकरावर बसलो का माझ्या पायांना खास येते. मी म्हटलं, देवबाप्पा काय कृपा केली, पटकन टाकायला माणूसच नाही. जे टाकलं तरी पायाला खास येते म्हणून आता टाकायची गरज नाही पडत. आभार असावा लागतो, तो परमार्गाचा आभार असावा. तुम्ही आभाराची पुरुष आहेत. आमची फलटणकर बाबा आहे, ही आभाराची माणसं आहेत सर्व जागती. इकडे अगदी मला असं वाटतं कुंडली शास्त्रामध्ये अभ्यास असलेली ही तरुण मंडळी इकडे बसलेली, दोन्ही बाजूने दोघांनी सांभाळून घेतली. व आंबोरी शाखेतली आमची माणसंही बसली की जी माझं गुरुघराणं आहे. आम्ही संवत्सरचे असलो तरी मामाश्रींचे आहोत. आमचे भाऊ आलेले आहेत, सरही आलेले आहेत. हे सर्व असं गुदमरल्यासारखं व्हायला लागलं. आता सहन करा, काय 2 तास सहन करून घ्या. बरं, आमच्या सस्नेही श्री शास्त्री बाबांनी संतोषराज दादा शास्त्री साहित्याचार्य यांनी पहिल्या दिवशीपासूनच बांधून ठेवलं. एक दिवस नव्हते ना, मस्त करता आली मस्ती. त्यामुळे ही सर्व मंडळी बुवा कौतुकाचा भाग आहे. ही बसतात. मी मात्र काही इथून देऊन गेल्यापेक्षा घेऊन जात असतो. पापाचं गाठोडं, अधिकवृत्तीचं गाठोडं. एवढा धर्म तर मलाही कळतो की ज्येष्ठांच्या पुढे आपण वर बसावं, आपलं स्वतःचं पूजन करून घ्यावं. या आश्रमात सेवा करण्याला येण्याची इच्छा होती, या मातीची सेवा करायची. इथं ज्येष्ठ साहित्यिक निर्माण झाले. या साहित्यिकांनी सुद्धा या मातीला स्पर्श, या माती कपाळाला लावण्याचा आग्रह धरला होता. मोठी साहित्यिक
कुलते साहेब असतील किंवा पठाण असतील, यांच्यासारखी मोठी माणसं अगदी या आश्रमात येण्याकरता उत्सुक असतात. मानव पंथीयाचा नवा सूर्य याच आश्रमात उगम पावला. आम्ही त्यावेळेला मला वाटतं मार्गात होतो आणि पहिलं लीळा चरित्र प्रकाशित झालं. नक्कीच अगदी 78-79 काहीतरी हा काळ होता. तो 76 पासून आम्ही मार्गात होतो. पहिलं लीळा चरित्र प्रकाशित झालं आणि आमच्या त्यावर उड्या पडल्या. अगदी आम्ही अहोरात्र ते चरित्र वाचायचो आणि आम्हाला आनंद एकच होता की आम्ही त्या अगोदर आम्हाला पोथ्याही नव्हत्या, पाहतही नव्हत्या. पोथीमध्ये फक्त ते 2 लीळा वाचायच्या आणि आम्ही तेवढ्या श्रवण करायचो. इथनं काय मिळालं नाही हो महानुभावांना, या आश्रमानं काय दिलं नाही. साती ग्रंथांसारख्या महान ग्रंथांचं इतकंच बघा तुम्ही, परत एक वेळेला अभ्यासकांना मिळालं. साहित्यिक जन्माला आली आणि महानुभाव्यांचं कडिकुलपातलं बंद तत्वज्ञान बाहेर आलं आणि इथेच महानुभाव्यांचा सन्मान महानुभाव्यांना मिळाला 800 वर्षानंतर. इथनं सुरुवात झालाय. कदाचित कैवल्यवासी मोठे बाबांची ती दूरदृष्टी नसती तर आजही कदाचित तो सन्मान आम्हाला मिळाला नसता. ताटमानेनं आम्हाला समाजात वावरता आलं नसतं, सज्जन वावरता नसतात. आम्ही ताटमानेनं महानुभाव म्हणून मिळवतो. आम्ही तर सकाळ संध्याकाळ अगदी नाशिक मुंबईमध्ये जातो, ताटमानेनं असतो, साहित्यिकांमध्ये जातो ताटमानेनं. आम्ही काय बोलणार हे सुद्धा अगदी तिथे असलेली विचारवंत सर्व पाहत असतात. या सर्वांचं मला असं वाटतं मूळ बीजारोपण कैवल्यवासी मोठे बाबांनी केलं, साहित्यिक निर्माण केली. त्यानंतरच्या कालखंडात साहित्यिक निर्माणच होत नाहीत. आता बघा, संशोधन झालं, नवीन ग्रंथ बाहेर आले, मराठीचा पहिला मान आम्हाला मिळाला. मराठी गद्य ग्रंथाचा आणि पद्य ग्रंथाचाही मान आम्हाला मिळाला. कदाचित ती दूरदृष्टी नसते तर आज मात्र आमची गंभीर परिस्थिती राहिली असते. आज मराठी भाषेला सन्मान मिळाला ना मोठा, मिळतच नव्हता हो. अनेक दिवस संघर्ष होता त्याचा. मराठी भाषेचा अभिजात भाषेचा दर्जा मिळावा आणि शेवटच्या क्षणी लीळा चरित्र समोर केलं आणि लीळा चरित्राच्या आधारानंच मराठी भाषेला राजभाषेचा, अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. आणि याची बीजारोपण कैवल्यवासी मोठे बाबांनी केलेलं होतं की ते संशोधन करून समाजापुढे आणलेलं. या मातीनं काय दिलं नाही, महानुभाव्यांना काही दिलं नाही. मी ज्यांना गुरु मानतोय माझ्या बाबुळगावकर बाबांना, त्या बाबांनाही मला असं वाटतं सर्व धर्मीयांच्या त्या परिषदेला घेऊन जाणारे कैवल्यवासी मोठे बाबाच होते. आणि मला असं वाटतं महानुभावांचं पहिलं प्राचीन काव्य तिथं म्हटलं गेलं. बघा, आमच्या तपस्विनींना माहिती असेल, माऊल्या हो नक्की माहिती असेल तुम्हाला. यांना ओव्या माहिती, गवळणी माहिती, यांना पाळणे माहिती आहे. तुम्हाला पहिलं प्राचीन काव्य सर्व धर्म परिषदेमध्ये म्हटलं गेलं पंढरपूरला, बाबांच्या प्रेरणेने ते तुम्हाला माहिती असेल. माहिती आहे तुम्हाला? आहे माहिती? तपस्विनींचा मुद्दा चालला आहे, माहित तुम्हाला? आहे? नाही? हो नाही काही तर म्हणा ना. आज शेवटचा दिवस जाणार आपण आता. अगदी तुम्हाला सांगायचं का आजचा दिवस कसा आहे? जगण्याची क्षणच संपली जातात. आजचा दिवस असा आहे, किती वेळा करता आपली भेट. नक्कीच आज तुम्हाला सोडून जाणं, मार्गाला सोडून जाणं, मला वाटतं मरणाच्या दारात जाण्यासारखा मार्गाला सोडून जाताना.
किती पण राहिले आवाज कानाचे असे माझे किती क्षण राहिले. तुमच्या जगताना जो आनंद मिळाला ना, माहेरी आल्याचा आनंद आहे. मावले हो, नक्कीच मार्गात आल्यानंतर माहेरी आल्याचा आनंद असतो आम्हाला. आमच्या मावल्या इथं राहतात आणि आमच्या बहिणी इथंच राहतात बघा. इथेच राहतात. आम्हाला आई आणि बहीण शोधायची असली ना, मार्गातच जाऊन शोधावी लागते. आम्हाला भावंड शोधायची असतील ना, आम्हाला मार्गातच जाऊन आमची भावंड शोधावी लागतात. नाती तुम्ही काय जपता हो, आमचा महानुभाव काय जपतो माहिती आहे तुम्हाला. आम्ही वेगळे असतो, पण कळू दे आमचा कुणी आजारी आहे का, आमच्या कुणाला काही झालं, 200-400 किलोमीटरचा रात्रीचा प्रवास करून तिथे जातातच. हा, तुम्ही शेजारच्या गावात तुमचे भाऊबंद असतात, कुणी जात नाही. आमचे 200-400 किलोमीटरला राहतात. घटना घडली ना, जीवाच्या आकांतन हातातली कामं सोडून पळतात. गेल्या 15 महिन्यात घडलेली घटना आमची काही लोक अमृतसरात होती. कैवल्यवासी सळकर बाबांचं देवदर्शन झालं, कळालं ना, अमृतसरवरून पळाली. आम्ही त्या दिवशी विमानतळावर होतो पुण्याच्या. आमची नाती, आमची आईबाप आश्रमातच पाहावी लागतात. आमची भावंडई आश्रमात पाहावी लागतात. आमच्या आई बहिणी आम्हाला पाहाव्या लागतात. इथेच ह्याच जीव लावतात. जन्मदाती प्रेम करणार नाही. तुम्ही लेकरं द्या, तुमच्या जावेजवळ द्या, तुमच्या भाऊजाई जवळ जा, लेकराला प्रेम नाही करणार, द्या आमच्या साध्वी जवळ, त्याच्या नखाला डाग लागू देणार नाही. इतकं प्रेम करतात, इतकं. त्यांच्या 7 दिवस राहिलोय. 7 दिवसाचा एक क्षण जगण्याचा होता. आता जाण्याची जेव्हा वेध लागलीत ना की आपण जाणार आहोत, तेव्हा लक्षात आलं की अरे, किती वर्ष जगलो पेक्षा हे जगलो 7 दिवस ना, हेच तर जगणं होतं खऱ्या अर्थानं. आता माझे किती माझ्या धुळीत सेवटी येथे किती पण राहिले आता असे माझे किती पण हृदयात भिजला चंद्रमा नयनी नवरल्या तारका हृदयात भिजला चंद्रमा नयनी
गेले पुढे ते लोक होते वेगळे घाईत गेले पुढे मात्र थांबून पाहतो मागे किती जण राहिले माझ्या धुळीले शेवटी येथे किती पण राहिले आकाशला माझे किती आता जगाचे असे माझे किती माय माऊली बद्दल काय बोलावं आत्यांबाई बद्दल मला असं वाटतं आईचं वर्णन करण्याकरता शब्दच नाहीत, अजिबात शब्द नाहीत. आम्ही भागवत कथेमध्ये सांगत असतो आई आणि देव जर दोघं भेटलीत ना तर त्या क्षणाला क्षणभर म्हणावं वाटतं देवाला दयागना थांबा एक वेळेला आईचं दर्शन घेऊ दे, एक वेळेला आईचं दर्शन घेऊ दे. तो देव जरी भेटला ना तरी म्हणावं वाटतं देव जरी मज कधी भेटला माग म्हणावे माग म्हणाला माग म्हणावे माग म्हणाला म्हणील प्रभुने माझे सारे म्हणील प्रभुने माझे सारे जीवन दे मम बाळा देव जरी मद देव जरी मद कधी भेटला परमात्मा भेटला ना तरी त्याला मागणं जर त्याने सांगितलं माग माऊलीचं वर्णनच करता येत नाही. मुलाचा प्रत्येक लाड कसा पुरवावा ना आईला शिकवावं लागत नाही. कुठलं विद्यापीठ नाही, आई हे मोठं विद्यापीठ आहे. एकच शब्दानं म्हटलं होतं आत्याबाईंना, आत्या इथे बसू नका बा, तुम्ही बसलात का दडपण येणार आहे. गेली 7 दिवस त्या माऊलीनं बरोबर ती सवलत दिली, परत आल्या नाही. हे मायपण सुद्धा माऊलीतच असतं आणि महानुभावांची माऊली तर माऊलीच आहे ना. माय बाप देवानं दिलेली ती आम्हाला ती आई आहे. एका मुलाची एका मुलीची आई होणं सोपं आहे. अवघ्या परिवाराची मातृवत अगदी सर्वांकडे दृष्टी ठेवणारी मायेनं अगदी समानतेने वागवणारी आई, संसाराच्या बंधनातून सोडवणारी आई. संसारातल्या माया बहिणी करून करून करतील काय. आमचा दांडी डोली काय, याचं लग्न कधी होईल, याला पोरं कधी होतील. संसाराच्या आई बहिणी, आमची आई मात्र संसारातून मुक्त होऊन देवाचा कसा होईल यासाठी आमच्यावर अफाट प्रेमाचा वर्षाव करते. बघा 7 दिवस नक्कीच धन्य झालो इथे, नक्कीच धन्य झालो. ही मंडळी इथं बसल्यामुळे थोडीशी अडचण आहे, क्षमा कराल सर्व मला संत मंडळी. तुम्ही ज्येष्ठ आहात, थोडा पोरगटपणा होतोच, स्वभाव आहे, त्याला इलाज नाही. थोडा पोरगटपणा झाला तर सहन करा.
हे कृष्ण गोविंद हरी मुरारी हे नाथ योगी परमात्मदेवा हे कृष्ण गोविंद हरी मुरारी. आमचे साधू लोक जगताना सुद्धा मार्गात जगण्याचा आग्रह करतात, मरताना मात्र मार्गातच मेलो पाहिजे आग्रह करतात बघा. हा, 4 साधूंची हात लागतील मला, मोठमाती देतील म्हणून आमची संत मार्गाच्या दिशेला लागतात. शेवटचे दिवस मार्गात काढू आपण म्हणून. संसारात मरण आलेलं मरण नसतं हो, लक्षात घ्या. जगणं आणि मरण दोन्ही मार्गात जर केलं ना, यांच्या सहवासात इथलं जेवण जेवण नसतं, लक्षात घ्या. इथलं जेवण जेवण नसतं, लक्षात घ्या. तिथं भिक्षान्न आहे जिच्यामध्ये 1.25 पळ अमृत आहे. इथलं राहणं राहणं नसतं, इथं परमेश्वराच्या सान्निध्यातलं जगणं असतं. इथलं मरणही हे मरण नसतं. इथं मेलात ना मार्गात नक्कीच देवालाच यावं लागतं, घ्यायला देवदर्शनाला जावं लागतं. भाग्यवान आहे जी मार्गात आहेत. आम्ही मात्र नक्कीच दैवहीन आहोत. जेव्हा कळालं तेव्हा हातातून सुटून गेलंय. चिंता नाही मार्गात हो, काहीच चिंता नाही, काहीच नाही. स्वयंपाकाची नाही, गॅसची नाही, तेलाची नाही, मिठाची नाही, काहीच नाही, अजिबात नाही. घंटी वाजली का पाण्याचं ताट घेऊन जायचं, बस. घंटी वाजली का देवपूजेला जाऊन बसायचं, घंटी वाजली का पोथीला जाऊन बसायचं. चिंताच नाही कुठली. जगणं आणि मरणं असं असावं. मायबाप जगता नाही आलं ना, मरणं असं आलं पाहिजे. परमात्म्याला प्रार्थना करावी वाटते, दया घ्या ना, काहीच देऊ नको बा. मरताना मात्र मला एखाद्या मार्गात पोहोचव, नक्कीच. विधात्याला ती प्रार्थना करावी शिवाय. विधाता मृत्यू ऐसी हो, विधाता मृत्यू ऐसी हो, सफल हो सफल हो जिंदगी विधाता विधाता
कृष्ण गोविंद हरी. शिशुपाल मात्र किंचाळातच बाहेर आलाय. हे युधिष्ठिरा, कुणाचं पूजन करतो रे? त्या गवळ्याच्या कार्ट्याचा या स्त्री लंपट आहे. भ्रष्ट स्त्रियांबरोबर याने संसार मांडलाय. भगवान भ्रष्ट केलेल्या स्त्रियांबरोबर संसार. गवळणींची छेड काढता काढता याची दिवस गेले रे. अवघी सभा शिशुपालाकडे पाहत होती. मला शिशुपाळच का सांगायचा होता लक्षात घ्या. तो तुमच्या करता, तुमच्या नात्यांचा गौरव करतात ना. बघा तुम्ही, हा ती नाती बघा कशी आहे. तुम्ही ज्यांचं कुंडळ स्वतःभोवती जमा केले ना, तर कोंढावळ कसं आहे बघा. हा सर्वे बसलेली आहेत तिथे. की ऋषी लोक आहेत. इथे पांडवाई बसलेली आहे. इथं पितामह भीष्म द्रोणाचार्य कृपाचार्य धृतराष्ट्र गांधारी कर्ण विकर्ण अहोगी बसली. इकडे पांडव बसलेली. इथं द्रौपदी आहे, हा बसलेली आहे. कुंती आहे, कुंती बसलेली आहे. शिशुपाल मात्र शिव्या देत पुढे आलेला कृष्णनाथाला. कन्हैया मात्र फक्त सभेकडे आणि शिशुपाळाकडे पाहत होता आणि आक्रोश करत शिशुपाळ आता सभेच्या मध्यभागी येऊन उभा राहिला. प्रत्येक जण विचार करत होता मनात, आपल्याला काय करायचंय. मामा पुढचे आहेत, त्यांनी त्यांचं भांडव, आपल्याला काय करायचं. प्रत्येक जण कोणी मध्ये उभं राहिलं नाही. शिशुपाळा, तुझा काय संबंध रे? आम्ही ठरवू आम्हाला पूजा कोणाची करायची. तुझा काय संबंध? तुला आवडत नाही, ने घेतला. ज्या धर्म म्हणाला असताना तर शिशुपाल गप्प बसला असता. अर्जुनानं गांडी उचलला असता तर शिशुपाल पळून गेला असता. भीमानं गदा उचलली असती तर लोटांगण घातलं असतं. पण सर्वे खाली मानेनं बसलेली होती. आपल्याला काय करायचं. मामा फुलचे आहेत ते दोघांचं भांडण पाहून घेतील. सर्वे खाली मानेनं बसले होते. द्रौपदी बसलेली होती हो, जिला नवऱ्यांनी जुगारावर लावलं. धीरांनी नग्न करायचा प्रयत्न केला. तिचे सासरे अजल सासरे ती नग्न होत असताना पाहायला बसली. कन्हैयानं मात्र तिला येऊन वस्त्र पुरवली आणि लाज राखली. ती द्रौपदी तिथेच होती, मुकाट बसली. क्षणाला कुंती कन्हैयाकडं गारणं सांगायची ना, कुंती इथेच बसलेली होती. कोणीही बोललं नाही, कोणीच नाही. आता शिशुपाल मध्यभागी आलाय. काळ्या चोऱ्या करता करता दिवस गेलीत ना रे तुझी. सख्या मामाला मारलास तू, सख्या मामाला मारलास. सख्या आजोबाला मारलंस रे तू, कपटानं मारलंय. हो, भीमाच्या हातून जरासंधाला कपटानं मारलंय. तरी सभा गप्पच होती. आता हळूहळू एका अपराधानं शिशुपाळ पुढे जात होता. कन्हैया पाहत होता. कोणीही उठलं नाही हो, कोणीही उठलं नाही. तुमच्यावर वेळ येऊ द्या, कोणीही तुमच्या बाजूने उभं राहणार नाही. ध्यानात ठेवा, हा कन्हैयाची लीळा आहे ती. कोणीही तुमच्या बाजूने उभं राहणार नाही. कन्हैयाच्या बाजूने कोणीच उभं राहिलं नाही. एक क्षणाला कन्हैयाच्या लक्षात आलं आता कोणी उभं राहत नाही. कन्हैया उभा राहिला. शिशुपाळा पाहिलं झालं. शिशुपाळा थांब, थांब. तुझ्या आईला वचन दिलं होतं मी, याचे 100 अपराध सहन करेल. तुझे 99 अपराध झाले. तू थांब आता. शिशुपाळ मात्र अजून चवताळून कन्हैयाच्या दिशेने धावला. कवळ्याच्या कांट काय करशील रे तू, काय करशील. पळाला नास तू, युद्धभूमीवर पळाला. काल यवन मागे लागला तर विश्वासघातानं मारला. काय करणार घातकी तू माझा. 100 अपराध पूर्ण झाले आणि कन्हैयाचं सुदर्शन चक्राचा गोंगाट व्हायला लागला. सुदर्शन चक्राचा गोंगाट व्हायला लागला.
आता शिशुपाळ पळायला, सुदर्शन चक्रात शिशुपाळ अडलाप करायला. आता तो प्रत्येकाच्या शासनामागे लपायला लागला. जी कृष्णाची परिस्थिती होती ना ती शिशुपाळाची झाली. आता शिशुपाळाला वाचवायला कोणी उभं पळत होता, वाचवा वाचवा म्हणून आक्रोश करत. एक क्षण आलाय, वाऱ्याच्या वेगाने येणाऱ्या सुदर्शनाला केस पाण्यावर फिरवत हुसळकन फिरला आणि क्षणात त्याचा नौका झालं धडा वेगळं शिर धाडकन त्या सभागृहामध्ये पडलं. निशब्द सभागृह झाले होते, निशब्द सभागृह झालं. श्वासोच्छ्वासाचा फक्त आवाज येत होता. क्षण गेला आणि कन्हैयानं प्रसन्न होऊन राजा धर्माकडे पाहिलं आणि धर्मा झालं, धर्मा मुहूर्त निघून जातोय, आपल्या मुहूर्त निघून जातोय आणि पूजेला सुरुवात झाली. बघा, हे कृष्ण गोविंद हरी मुरारी, हे नाथ योगी सर्वादेव, हे कृष्ण गोविंद हरी मुरारी. सर्वांचा शक्ती स्वीकार दिन संपन्न करतो आहोत आपण. हा समारंभ त्या दृष्टिकोनातून चाललाय. सुदर्शन दादांनी मात्र ही एक वैचारिक क्रांतीच केलेली आहे. नक्कीच यावर्षी आमचे आदरणीय आचार्य श्री बुलढाण्याच्या बाबांचाही तो समारंभ संपन्न होतोय. बघा, आता 2-4 दिवसातच आहे. बघा, नक्कीच हा दिवस महत्वाचा होता. शक्ती स्वीकार दिन, जीवमात्राच्या कल्याणाचा पहिला क्षण होता. या दिवशी खऱ्या अर्थानं गुढ्या उभारल्या गेल्या पाहिजे की आमच्या कल्याणाकरता परमात्म्यानं दानशक्तीचा स्वीकार करून जीव उद्धरणाचा विडा उचलला. सोहळा संपन्न होतो आहे. सर्वज्ञांचा तो शक्ती स्वीकार दिन संपन्न होतो. सर्वज्ञांच्या लीळा चरित्रात मात्र छोट्या छोट्या गोष्टी देखण्या सर्वज्ञांनी समजवल्या. नारशक्तीचा स्वीकार केल्यानंतर सुद्धा संस्कृत मधलं नाही आहे. तुमच्या आमच्या भाषेतलं ज्ञान सांगताना सर्वज्ञ काय देखणं सांगतात, काय देखणं सांगतात. बघा, त्यावेळच्या अंधश्रद्धेवर अगदीच प्रहार करताना सर्वज्ञ विष्णू स्वामींची लीळा किती देखणे सांगतात. हसत हसत, आक्रोश करत नाही. आम्हाला आक्रोश करावा लागतोय सांगताना. सर्वज्ञ मात्र हसत हसत, हा विष्णू स्वामी. तुम्ही वाचा, चरित्र वाचा, नक्की वाचा. सर्व लीळा चरित्रामध्ये असं शिकवलं नाही तुम्ही दीक्षा घ्या बस डोके भाद्र अलुंग्या नेस आणि हिंडा, अजिबात नाही. तुम्ही जिथं जगता ना, तुम्ही कसं जगायचं हे शिकवतं ते. जिथे आहात तिथेही तुम्हाला देव मिळवता येतो, नक्की प्रपंचात राहून सुद्धा. हा, आमच्या नाशिकचं प्रकरण आता गाजताय. सर्वज्ञांची ती लीळा समाजापर्यंत जर पोहोचली असती ना तर आज नाशिकचं प्रकरण असं घडलं नसतं. बघा, सर्वज्ञांनी तेव्हा 800 वर्षापूर्वी सांगितलेली विष्णू स्वामीची गोष्ट जशीच्या तशीच नाशिकला आहे, जशीच्या तशीच आहे. हा विष्णू स्वामी गावात मोठा मठ. लोक आले का भविष्य सांगायचा. तू काल वांग्याची भाजी खाल्ली, गवारीची भाजी केली, बायकोला शिव्या देत होता, बायको तुझ्या नावानं बुटं मोडत होती, काल गप्पा मारत होते, टीव्ही पाहत होते. लोकांना मोठं आश्चर्य वाटायचं. काल जेवण केलेली भाजी कसं काय सांगतात, शिव्या दिल्या, बायकोला शिव्या दिला, धपाटे घातले, कसं काय सांगते, बायकोनी आपल्याला शिव्या घातल्या, हे याला कसं काय माहिती. लोक मात्र त्याला देव पुरुष म्हणून मानायला लागले. बघा, हा, आता शेजार पारजाची गावही म्हणायला लागली. आता तो परिसर विष्णू स्वामींना देव म्हणून भजायला पुजायला लागला. सर्वज्ञ सांगतात या विष्णू स्वामी जो एक गुटिका सिद्धी होती, कुठली तरी झाडपाल्याची मुळे असेल, गुटिका सिद्धी होती. ते तोंडात घातले तर मग आकाशात उडायची. रात्रीच्या वेळेला लोक जेवायचे ना, धाब्यावर जाऊन सान्यात पाहायचे, हे काय जेवण करतात, काय बोलतात, काय कशी बसले, वर्ण पाहायचे आणि सकाळी येणाऱ्यांना भविष्य सांगायचे. एक दिवस विष्णू स्वामींनी सांगितलंय गावात, दवंडी देऊन मी आता देवाला भेटायला जाणार आहोत स्वर्गात. कुणाला काही निरोप द्यायचा असेल तर द्या,
काही गंमत आहे लिहायची हो, तुम्ही बघा ना, वाचा राजाओ, खरंच वाचा. मगाशी आमचे भाऊही सांगत होते कुठल्या ग्रंथाची माहिती देत, वाचा राजाओ, माझा आग्रह आहे. तुम्ही वाचाल तरच वाचाल, लक्षात ठेवा. हा, तुम्ही वाचाल तरच वाचाल, अन्यथा अजून एक नवा बुवा तयार होईल आणि तो तुम्हाला लुटेल. 800 वर्ष तीच चाललेला अजून एक. हा, बुवा वेगळा आणि महात्मा वेगळा. महात्मा त्याच्या कल्याणाकरता फिरत असतो, हातात झोळी घेऊन, गाठी घेऊन. बुवा मात्र जगाला लुबाडण्याकरता काम करत असतो. विष्णू स्वामींनी घोषणा केली, मी स्वर्गात जाणार आहोत. देवाला भेटायला कोणाला काही निरोप द्यायचा असेल द्या. झाली लोकांची गर्दी हो, विचारायच नको. ते गंगा तीर, अवोखा गंगा तीर, माणसं मुंगी बावला चालायला जागा नाही, एवढी माणसं जमा झाली. आक्रोश करून विष्णू स्वामीला सांगत होते, आमचा निरोप देवाला द्या. 4 वर्षापासून पोरगा पाहतोय, भेटत नाही पोरीला. प्रत्येक जण ओरडून सांगत होता, कोणाला विहिरीला पाणी पाहिजे होतं, कोणाला नातू पाहिजे होता, कोणाला नात पाहिजे होते, कोणाला सट्ट्याचा आकडा सुद्धा पाहिजे होता, कोणाला लॉटरीचा आकडा पाहिजे होता. आक्रोश करत होती, सांगत होती, निरोप सांगत होती. विष्णू स्वामी सर्वांना आशीर्वाद देत होते. एका क्षणी विष्णू स्वामींनी गुटिका सिद्धी तोंडात ठेवली गपचूप, आणि आता विष्णू स्वामी आता उडायला लागले. आता 10, 15, 20, 25 फुटावर गेले. लोक आता जय जयकार करायला लागले. आता 50 फुटावर गेले. अवोखा गंगा तीरात गजरान दुमदुमलाय. आता 100 फुटावर गेली. आता 200 फुटावर गेली. सर्वज्ञ सांगतात उन्हाळ्याचे दिवस होते. वाळवंटामध्ये जमा झालेला हा समाज सर्व विष्णू स्वामी 200 फुटावर गेले आणि वाहटूळ तयार झाली. वावटूळ म्हणतात तुम्ही, वाहटूळ तयार झाली. जोरानं हवा गरगर फिरायला लागली. कचरा उंचाई वेगानं वर गेली आणि नेमके विष्णू स्वामी त्या वाहटुळीत सापडले. नेमके विष्णू स्वामी त्या फिरणाऱ्या वाहटुळीत सापडली. कचरा नाकात गेला आणि जोरानं शिंक आली. शिंकेसाची तोंडातली गुटिका सिद्धी बाहेर फेकली आणि विष्णू स्वामी आता आरामशीर खाली आले. सर्वज्ञ हसून सांगतात, तू हा पाण्यात पडले, इतरत्र पडले असते ना तर हाडं काढत सुद्धा राहिली नसती. बघा तुम्ही अंधश्रद्धेवर मारलेलं असूड किती हसत हसत तुम्हाला जागा केलं. काहीच नाही, कुठलाच वेदाची रुचा नाही, काहीच नाही, कुठला श्लोक आहे नाही, कुठली ओवी नाही, कुठला अभंग नाही, कुठलं गीत नाही. सहज तुमच्या भाषेत आम्हाला पटतं, आम्हाला जसं आवडतं त्या भाषेत. काय गंमत आहे. मला लीळा चरित्रातल्या अनेक लीळा आवडतात, अनेक लीळा आवडतात. तुमच्या करताच्या अनेक लीळा आहेत. तुमच्या म्हणजे माझ्या करताच्या, तुमच्या करता अनेक लीळा आहेत. आम्हाला उपदेश घेतो ना आम्ही, उपदेश घेताना सुद्धा सावधपणे उपदेश घेतो. बघा 5-10 मिनिटं जास्त होतील. दादा पुढे गेले, सुदर्शन दादा. 5-10 मिनिटं जास्त झाले तर काही फरक पडेल का? सुदर्शन दादा मावल्यावर तुम्हाला फरक पडेल का? काही नाही ना, जाऊ दे, मग काय करायचं. आम्ही गुरु करताना सुद्धा बघा काळजीपूर्वक करतो. हा, तो गुरु दर 8 दिवसाला आपल्याकडे येईल का? आपली पोरगी बाळंतीण झाली का खरी खोबरं घेऊन येईल का? हा, आम्ही पाहत असतोय. आम्ही आजारी पडलं का दवाखान्यात भेटायला येईल का? आमच्या पोराला येताना कपडे आणाल का? बघा तुम्ही, आम्ही गुरु करताना सगळ्या काळज्या करतो. बघा आमच्या पोरीच्या लग्नात येईल का? पोरीच्या लग्नात आशीर्वाद देईल का? म्हटलं तर मंगलाष्टका म्हणाल का? ए बावळे, वेडी झालीस तू? त्या साधूला बोलून तू आशीर्वाद द्यायला होती तुझ्या पोरीला लग्नात? बावळी आहे, फारकती होईल त्या पोरीची. आमच्या साधूने आशीर्वाद दिला तर शिवाय अगदी होणार फारकत नक्कीच. कारण आमचा साधू फक्त एकच आशीर्वाद देऊ शकतो तुम्हाला, संसारातून मुक्त होऊन लवकर तुम्हाला दीक्षा घडो, एवढाच आशीर्वाद आम्ही देऊ शकतो. तोच आमचा अधिकार आहे. हा, तुला 2-4 पोरं बाळव अष्टपुत्र सौभाग्य होती, आम्ही देऊ शकत नाही. आणि आम्ही बळजबरी दिला ना तर देव श्री चक्रधर तो मान्य करत नाही. आम्ही म्हणलं मंगलाष्टका म्हणणार, पण आम्हाला गुरु तसा पाहिजे. आमच्या पोरीच्या लग्नात आला पाहिजे, त्याने मंगलाष्टका म्हटलं पाहिजे, मग आम्ही त्याला गुरु करू.
आमच्या बरोबर बिडी पिऊ लागला पाहिजे. हा, त्याला गुरु आम्ही करतो. त्याची पुडी आणि आमची पुडी एकच असली पाहिजे. त्या बाबा थोडी तंबाखू, बाबाही म्हणतात ते तुला चुना, एकत्र खाता आलं, तो आम्हाला गुरु आवडतो. हा, गुरुनं मात्र ज्ञानाची छडी घेऊन जर तुला वाकवायला सुरुवात केली ना, तुला तसले गुरु चालत नाही. तसल्या गुरुंना तू म्हणतो ते सटकेलाय काय काय माझे नाही. तू गुरु करताना नाही तसा करतो. हे वेड्या, सर्वज्ञ सांगतायत नवा लीळा चरित्रात, तू गुरु कसा केला पाहिजे. हा, बघा तुम्ही आता, मला लीळा नाही आठवणार, म्हणजे ते नाव नाही आठवणार, पण या संन्याशाला 2 शिष्य होती मस्त. दररोज भिक्षा मागून आणायची, आपल्या गुरुला खाऊ घालायची, जेवण करायची, मस्त ऐशारामत गंमत चालली होती. आणि एक दिवशी दोन्ही शिष्य हातात झोळी घेऊन गावात भिक्षेला गेली. भिक्षा मागत मागत एका दाराशी पोहोचले आणि मग पाहिलं त्या दाराशी एक प्राणी खेळत होता. हो, मस्त त्या गटारीजवळ अगदी गोरापान होता, एक गोरापान, 2 त्याला कान होती, मस्त नाक होतं त्याचं लांब, वरण शेपूट वर केली होती, छोटासा अगदी मस्त शेपूट हल्लो होता, डुकराचं पिलू. हा, ते लहानपणी मोठं गोरोपान असतं बघा. काय करता तुमच्या कातडीला, भलतं चिकणं दिसतं, ते शेपूट हलवताना बोलतं गोड, पण त्याचं नाक बी आपल्यासारखं भजन नाही, मस्त पुढे असतं नाक, कान. ते खेळताना दोघांनी पाहिलं, त्यांचं कुठला प्राणी आहे. मोठ्यानं सांगितलं, काय कुठला प्राणी, काय विचारतो, हा गजक्षय हो, याला खायला नाही, हत्तीला हा लहान झालाय, गाव दरिद्री आहे, हत्तीला खायला नाही. लहान्यानं सांगितलं, मूर्खासारखं करू नको, हा मुशकावरती, हा उंदीर मोठा झालाय, या गावाला खायला खूप आहे, या गावात खाऊन खाऊन तट्ट फुगलाय, मुशकावरती. झालं दोघांचं भांडण. याने सांगितलं गजक्ष, हत्ती लहान झाला, खायला नाही. त्याने झालं मुशकावरती, उंदीर मोठा झाला, खूप खाऊन खाऊन. दोघांनी धरले एकमेकाच्या गच्छ, आले ना हुमरी तुमरीवर. आणि शेवट मग सुला झाली की हे उचलूनच आपण आपल्या गुरूंकडे घेऊन जाऊ. उचललं ते डुकराचं पिलू, भिक्षा बंद, डुकराचं पिलू उचललं, निघाले गुरूंकडे. गुरून पुढे जाऊन जोरानं आदळलं आणि सांगितलं, महाराज हा प्राणी कुठला आहे तो सांगा. मोठ्याने झालं, महाराज हा गजक्ष आहे की नाही सांगा, हत्ती लहान झाला का नाही सांगा. लहान्यानं सांगितलं, अजिबात नाही गुरुजी, हा मुशकवृत्ती, उंदीर मोठा झालाय, खाऊन खाऊन तट्टा फुगलाय. गुरुजींनी विचार केला, तर या भानगडीत कसं काय पडायचं, याच्या काय याच्या. बरं, ते मोठे ज्ञानी गुरुजी ना, त्यांनाही माहित नाही तो काय, ते त्याच्याकडे पाहिजे, दोघांकडे पाहिजे, कुणाची बाजू कुणाची घेणार. ही मोठी ज्ञानी ना, यांनाच माहित नाही डुकराचं पिलू आहे म्हणून. गुरुंनी दोघांकडे पाहिलं, पोटावर हात फिरवला आणि सांगितलं, का रे, इतक्या वर्ष माझ्या सान्निध्यात राहून तुम्हाला एवढंही कळालं नाही. गुरु शिष्य घाबरले, अरे वेगळंच आहे काहीतरी, तुझंही खोटं आहे, माझंही खोटं, वेगळंच आहे. अगदी नतमस्तक होऊन हात जोडून गुरुजींना सांगितलं, गुरुजी आम्ही अज्ञान आहोत, आम्हाला सांगा हे काय. गुरुजींनी सांगितलं, गधड्या हो, हा चक्रवाकू पक्षी पाहतो शाला. हे तरी कमीत कमी त्याला म्हणत होते काहीतरी 4 पायाचा आहे. गुरु विद्वान, चक्रवाकू पक्षी, त्याला पहा तुम्ही 4 पायाच्याला पक्षी म्हणायला लागले. बघा, तुम्हाला अशी गुरु आवडतात म्हणून तुमची अवस्था अशी आहे, लक्षात ठेवा. म्हणून तुमची अवस्था अशी आहे. बघा,
वाचा लीळा चरित्र वाचा सर्वज्ञांचा आज या सप्ताहामध्ये सर्व ज्ञानशक्ती स्वीकाराचा समारंभ संपन्न होतोय. हे बघ भगवत कथेचं आयोजन मला असं वाटतं तेच निमित्त होतं.